नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणीबाणीतील 79 योद्धांचा सन्मान करण्यात आलाय। नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आणीबाणीत शिक्षा भोगलेल्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केलाय। 25 जून 1975 ला जाहीर झालेल्या आणीबाणीविरोधात सत्याग्रह करणाऱ्यांना आज 50 वर्ष पूर्ण झाल्याने शासनाने या सन्मानाचे आयोजन केले होते। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीवरील चित्रफीत दाखवण्यात आली। या वेळेला आणीबाणीच्या काळातील घेतलेल्या भूमिकांच्या आठवणींना आणीबाणी योद्धांनी उजाळा दिला। शासनाच्या माध्यमातून दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या मानधनामध्ये वाढ केली जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। देशामध्ये आणीबाणी लागू करून 50 वर्ष उलटल्यानंतर आजच्या दिवशी आणीबाणी योद्धा म्हणून ज्या वेळेला त्यावेळेला ज्यांना अटक करण्यात आलेली होती, ज्यांना तुरुंगात ठेवलेलं होतं, अशांचा सन्मान महाराष्ट्र शासनाने केलेला आहे। आपल्यासोबत बाळकृष्ण गर्गे आहेत, त्यांना देखील या सगळ्या दरम्यान त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। काय नेमकं शासनाने सन्मान केला आणि काय भावना आहे? सन्मान म्हणजे 50 वर्षानंतर का विना महाराष्ट्र शासनाने आमच्या या गोष्टीची दखल घेतली आणि आम्हाला एक प्रमाणपत्र दिलेलं आहे। ज्याप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांना प्रमाणपत्र आणि मानपत्र दिलं जातं त्याप्रमाणे आम्हाला मानपत्र दिलेलं आहे आणि ती खरोखरच 50 वर्षानंतर का विना ही कौतुकाची गोष्ट आहे। त्यावेळेला नेमकं काय झालं होतं आणि तुम्हाला अटक झाली होती? कोण कोण तुमच्यासोबत लोक होती? त्यावेळेस असा एक नियम होता की 5 जणांपेक्षा जास्त लोक जर असले तर त्यांना सरकारविरोधात बोलणारे त्यांना अटक केली जायची। तर माझ्याबरोबर आणखीन 5 जण होते। ते आम्ही नाशिकच्या गाडगे महाराज पुतळ्यापासून तर मेन रोडवर पूर्ण मेन रोडवर तो सत्याग्रह केला। म्हणजे शासनाच्या विरोधात आम्ही आणीबाणीच्या विरोधात घोषणा देत होतो आणि आम्हाला 6 जण असल्यामुळे आम्हाला ताबडतोब अटक केली। या सगळ्या दरम्यान आता शासनानं आजचा जो सन्मान केलाय, प्रमाणपत्र दिलंय, त्यासोबतच आणखी काय सन्मानाचं स्वरूप? यासोबत सन्मान आत्ताच आज तरी काही केला नाही, पण तो आम्हाला गेले वर्षभरापासून एक विशिष्ट मानधन मिळतं। ज्यांनी महिनाभराच्या आत ज्यांचं वय असेल त्यांना 5,000 रुपये मिळत होते, आता ते दामदुप्पट केले असं म्हणतात ते, आणि जे महिनाभरापेक्षा जास्त गेले त्यांना 10,000 रुपये मिळतात ते। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। सर्व लोकतंत्र सेनानी यांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला जात आहे। ह्याच्यासोबतच महाराष्ट्र शासनाने जे एक निर्वाह भत्ता जे आहे ते पण दुगना करण्याचे जे अनाउन्समेंट केलेली आहे। आम्ही 30 डिसेंबर 1975 ला सत्याग्रह केला। 3.5 महिने कारावासात होतो। आम्हाला कोर्टाने साधी कैद दिलेली होती, त्यामुळे आम्ही हे जे जुना सब जेल आहे, जे आता बाल सुधारगृह आहे, तिथे 3.5 महिने होतो। आणि आमच्यातली जी सिनियर टीम आहे इथे आहे ते रमेश मामा भावसार आहेत, ते बंडोपन कुलकर्णी आहेत। त्यांना 2-2 वर्ष सक्तमुक्त झाली होती आणि ते विसापूरच्या जेलमध्ये होते।